श्री स्वामी समर्थ. नमस्कार. पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो आणि तुमच्या आयुष्यामध्ये जे काही दुःख अडचणी आहेत ते सर्व दूर हो, हीच मी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आपला आजचा व्हिडिओ आहे की ज्येष्ठ गौरीची कहाणी पहा. मराठीमधून पाहणार आहोत आपण. तर अक्षय सुखाची प्राप्ती करून देणारी ज्येष्ठा गौरीची कहाणी. आठपाट नगर होतं. तिथं एक गरीब ब्राह्मण राहत होता. पुढे एके दिवशी काय झालं, भाद्रपद महिना आला. घरोघरी लोकांनी गौरी आणल्या. रस्तोरस्ती बायका दृष्टीस पडू लागल्या, घंटा वाजू लागल्या. हे त्या ब्राह्मणाच्या मुलांनी पाहिलं. मुलं घरी आली. आईला सांगितलं, आई आई आपल्या घरी गौर आण. आई म्हणाली, बाळांनो, गौर आणून काय करू? तिची पूजापत्री केली पाहिजे, घावन घातल्याचा नैवेद्य दाखवला पाहिजे आणि आपल्या घरात तर काही नाही. तुम्ही बापाजवळ जा, बाजारातलं सामान आणायला सांगा. सामान आणलं म्हणजे मी गौर आणेन. मुलं तिथून उठली, बापाकडे आली. बाबा बाबा बाजारात जा, घावन घातल्याचं सामान आणा म्हणजे आई गौर आणेन. बाबानं घरात चौकशी केली. मुलांचा नाद ऐकला. मनात फार दुःखी झाला. सोन्यासारखी मुलं आहेत, पण त्यांचा हट्ट पुरविता येत नाही. गरिबी पुढं उपाय नाही. मागायला जावं तर मिळत नाही. याच्यापेक्षा मरण बरं म्हणून उठला. देवाचा धावा केला. तळ्याच्या पाळी गेला. जीव द्यावा म्हणून निश्चय केला. अर्ध्या वाटेवर गेला. इतक्यात संध्याकाळ झाली. जवळच एक म्हातारी सवाशीण भेटली. तिनं त्याची चाहूल ऐकली. कोण म्हणून विचारलं. ब्राह्मणानं हकीकत सांगितली. म्हातारीनं त्याचं समाधान केलं. बोधाच्या 4 गोष्टी सांगितल्या. ब्राह्मणानं म्हातारीला घरी आणलं. बायकोनं दिवा लावला. चौकशी केली. पाहुण्याबाई कोण आहेत म्हणून विचारलं. नवऱ्यानं आजीबाई म्हणून सांगितलं. बायको घरात गेली. आंबिल्याकरिता कन्या पाहू लागली. तो मडकं आपलं कन्यानं भरलेलं दृष्टीस पडलं. तिला मोठं नवल वाटलं. ही गोष्ट तिनं आपल्या नवऱ्याला सांगितली. त्याला मोठा आनंद झाला. पुढं पुष्कळ पेच केली. सगळ्यांनी पोटभर खाल्ली. सगळीजण आनंदाने निजली. सकाळ झाली तसं म्हातारीनं ब्राह्मणाला हाक मारली. मुला मला नाहू घालायला सांग म्हणून म्हणाली. घावन घातल्याचा नैवेद्य देवाला कर, काही नाही म्हणू नको, रड काही गाऊ नको. ब्राह्मण तसाच उठला. घरात गेला. बायकोला हाक मारली. अगं ऐकलत का? आजीबाई नाहू घाल असं सांगितलं. आपण उठून भिक्षेला गेला. भिक्षा पुष्कळ मिळाली. चपाटून गूळ मिळाला. मग सगळं सामान आणलं. ब्राह्मणाला आनंद झाला. बायकोनं सर्व स्वयंपाक केला. मुलं बाळंसुद्धा पोटभर जेवली. म्हातारीनं ब्राह्मणाला हाक मारली. उद्या जेवायला खीर कर म्हणून सांगितलं. ब्राह्मण म्हणाला, आजी दूध कुठून आणू? तशी म्हातारी म्हणाली, तुला काही काळजी करू नको. आत्ता उठ आणि तुला जितक्या गाई म्हशी पाहिजे असतील तितके खुटं पुर. तितक्यांना दावी बांध. संध्याकाळी गोरज मुहूर्तावर गाई म्हशींचे नावे घेऊन त्यांना हाका मार, म्हणजे त्या येतील. तुझा भरेल त्यांनी गोठा. मग दूध काढ म्हणाली. तसं केलं. गाई म्हशींना हाका मारल्या. त्या वासरांना घेऊन धावत आल्या. ब्राह्मणाचा गोठा गाई म्हशींनी भरून गेला. ब्राह्मणानं त्यांचं दूध काढलं. दुसऱ्या दिवशी खीर केली. तुमच्या कृपेने मला आता सगळं प्राप्त झालं. आता तुम्हाला पोस्ती कसे करू? तुम्ही गेलात म्हणजे सगळं नाहीसं होईल. म्हातारी म्हणाली, तू काही घाबरू नको. माझ्या आशीर्वादाने तुला काही कमी पडणार नाही. ज्येष्ठा लक्ष्मी म्हणतात, मला आज पोस्ती कर. ब्राह्मण म्हणाला, हे दिलेच असंच वाढव, असं काही उपाय सांग. श्री महालक्ष्मीनं सांगितलं, तुला येताना वाळू देईन. तिला साऱ्या घरभर टाक. हंड्यावर मडक्यावर टाक, पेटीत टाक, गोठ्यात टाक. असं केलंस म्हणजे काही कमी होणार नाही. ब्राह्मणाने बरं म्हटलं. हिची पूजा केली. श्री महालक्ष्मी आपली प्रसन्न झाली. तिला व्रत सांगितलं. भाद्रपदाच्या महिन्यात तळ्याच्या पाळी जावं. 2 खडे घरी आणावेत. ऊन पाण्याने धुवावेत. ज्येष्ठा महालक्ष्मी व कनिष्ठ अलक्ष्मी म्हणून त्यांची स्थापना करावी. त्यांची पूजा करावी. दुसऱ्या दिवशी घावणं गोड. तिसऱ्या दिवशी खीरपोळीचा नैवेद्य दाखवावा. सवाष्णींना जेवू घालावं. तिचं ओटी भरावी. संध्याकाळी हळदी कुंकू वाहून बोळवण करावी.
म्हणजे तुम्हाला अक्षय सुख मिळेल, संतती संपत्ती मिळेल। ही 60 उत्तराची कहाणी। 5 उत्तरी देवाच्या दारी, गायीच्या गोठी, पिंपळाच्या पारी, सुफळ संपूर्ण। ज्याप्रमाणे त्या गरीब ब्राह्मणावर ज्येष्ठा गौरीची कृपा होऊन त्याला अक्षय सुखाची प्राप्ती झाली, त्याच पद्धतीने तुमच्या आमच्यावर सुद्धा ज्येष्ठा गौरीची कृपा होऊन हीच प्रार्थना। ज्येष्ठा गौरी की जय, कनिष्ठा गौरी की जय। तर चला, आज आपण हाच व्हिडिओ पाहिला की ज्येष्ठा गौरीची कहाणी। तर मग आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते। झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी अर्पण करते। तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग पुन्हा भेटू अशाच नवीन छान छान माहितीपूर्ण व्हिडिओसोबत। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।